कला आणि व्यावसायिकता यांची जर सांगड घातली गेली तर एक उत्तम करिअर घडू शकतं. श्री विवेक पडवळ हे याचंच एक उदाहरण आहे. मुलुंड येथील स्टिंगरेज ॲडव्हर्टायझिंग एजन्सीचे मालक श्री विवेकजी हे BAF अप्लाइड आर्ट्स आहेत. कला व ॲडव्हर्टायझिंग या क्षेत्रात त्यांचा दांडगा अनुभव आहे. त्याचप्रमाणे TV व फिल्म या क्षेत्रातही त्यांनी मुसाफिरी केलेली आहे. त्याचप्रमाणे त्यांनी अनेक रियालिटी शोजचे सहाय्यक दिग्दर्शक म्हणूनही काम पाहिलेले आहे. स्वतःचे करिअर घडवण्यासोबतच होतकरू मुलांना मार्गदर्शन करण्यातही विवेकजींना अतिशय रस आहे. यासाठीच त्यांनी मुलुंडमध्ये भारत स्कूल ऑफ आर्टची स्थापना केलेली आहे. ज्या विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणाच्या किंवा वयाच्या निकषांमुळे फाईन आर्ट्सचे किंवा कला क्षेत्राचे शिक्षण घेता येत नाही, अशा मुलांना फाईन आर्ट्स, फोटोग्राफी, विविध सॉफ्टवेअर्स यासारख्या विषयांचे शिक्षण देण्याचे काम या संस्थेच्या माध्यमातून चालते. त्याचप्रमाणे विवेकजी अनेक कॉलेजेसमध्ये गेस्ट लेक्चरर आहेत. अनेक ठिकाणी ते कार्यशाळाही घेत असतात. एकंदरीत कला क्षेत्रातला तसेच ॲडव्हर्टायझिंगमधला विवेकजींचा अनुभव ऐकण्यासाठी चला तर मग हा व्हिडिओ पाहूया. Namaskar, I'm Vivek Padwar. I'm an advertising professional and from last 10 years I've been working in this visual communication field. I think मी माझं कमर्शियल आर्ट हे रहेजा स्कूल ऑफ आर्ट मधून केलं आणि तेव्हापासून प्रोबली त्याच्या पूर्वीपासूनच मी आर्ट इंडस्ट्रीकडे थोडंसं इन्क्लाइंड होतो, फिल्म आणि टेलिव्हिजनकडे थोडंसं इन्क्लाइंड होतो. तर मी कॉलेजमध्ये असल्यापासूनच फिल्म आणि टेलिव्हिजनमध्ये काम करायला सुरुवात केलेली होती. जवळजवळ 7-8 वर्ष फिल्म अँड टेलिव्हिजनमध्ये काम केल्यानंतर मी माझी स्टिंगरेज ॲडव्हर्टायझिंग ही एजन्सी सुरू केली. इट्स बीन नाव ऑलमोस्ट 8 years आय एम रनिंग द स्टुडिओ. स्टिंगरेज ॲडव्हर्टायझिंगमध्ये आम्ही ब्रँड बिल्डिंग ही ॲक्टिव्हिटी करतो. त्याचबरोबर ॲडव्हर्टायझिंगशी रिलेटेड असणारे जेवढे क्रिएटिव्ह इनपुट्स लागतात, ब्रँड बिल्ड करण्यासाठी लागतात तर ते आम्ही डिझाईन्स करतो. 2.5 years back or 3 years back I decided to start teaching in this medium. तर पहिले मी काही जे शिकवणं जे होतं ते since I had an experience on film and television, I started talking on films. I started talking on how to watch cinema, how to perceive cinema कसा पाहायला पाहिजे, तर त्याच्यावरती बोलणं सुरू केलं आणि slowly I started teaching the अप्लाइड आर्ट. आणि मग त्यातून आम्ही जो एक 2 ते 2.5 वर्षाचा कोर्स डिझाईन केलाय. ज्या स्टुडंट लोकांना आर्टमध्ये फॉर्मल एज्युकेशन घेण्याची अपॉर्च्युनिटी मिळाली नाहीये फॉर व्हॉट एव्हर रिझन, म्हणजे ज्यांच्याकडे काही हे सर्टिफिकेट्स नसतील किंवा काही रिक्वायर्ड क्रायटेरिया नसेल, तर त्या लोकांसाठी आम्ही स्पेशली फॉर दोज स्टुडंट्स वी हॅव स्टार्टेड दिस स्कूल कॉल्ड भारत स्कूल ऑफ आर्ट. नाव भारत स्कूल ऑफ आर्टमध्ये आम्ही अप्लाइड आर्ट आणि फाईन आर्ट असे दोन्ही कोर्स सुरू करत आहोत. अप्लाइड आर्ट हा कोर्स आम्ही 2 वर्षापूर्वी सुरू केलेला आहे. मी स्कूलमध्ये असल्यापासूनच चांगलं ड्रॉइंग वगैरे करत होतो. मी माझं फाउंडेशन इंडियन आर्ट म्हणून एक इन्स्टिट्यूट आहे चेन्नईला, तिकडे केलं. तिथून रहेजा स्कूल ऑफ आर्टमध्ये मला ऍडमिशन मिळालं. ते मी पर्पजली अप्लाइड आर्ट हे फील्ड चूज केलं. फाउंडेशन केल्यानंतर तुमच्याकडे 2 रस्ते असतात. Either you can go for fine art or you can go for applied art. So I chose applied art because I was inclined towards the communication medium more than the expressing myself. म्हणजे फाईन आर्ट मध्ये तुम्ही स्वतःला फार एक्सप्रेस करत असता, तुमचं मुक्त आर्ट असतं ते. बट अप्लाइड आर्ट मध्ये तुम्हाला स्पेसिफिक काम करावं लागतं, इंडस्ट्री ओरिएंटेड काम करावं लागतं. आणि फॉर्च्युनेटली आय वॉज एक्सपोज टू फिल्म मीडियम, त्यामुळे मी अप्लाइड आर्ट चूज केलं होतं आणि that's how I got into the art industry. आणि कॉलेजमध्ये असल्यापासूनच since I was exposed to film medium, मी काही फिल्म मेकर सोबत आणि कॅमेरामॅन सोबत काम करत होतो ऑन अ फ्रीलान्स लेवल. कॉलेज संपेपर्यंत मी ऑलमोस्ट बऱ्यापैकी एस्टॅब्लिश काम करत होतो तिकडे. ते संपल्यानंतर एक फिल्मफार्म नावाची एक ॲड फिल्म मेकिंग कंपनी आहे, जिकडे मी ॲज अ इनहाऊस एडी म्हणून काम सुरू केलं. त्याचसोबतच काही फ्रीलान्सर बेसवरती मी ॲड फिल्म मेकर्स आणि फिल्म मेकर्स सोबत काम केलंय. आणि ते करता करता हळूहळू टेलिव्हिजन इंडस्ट्रीकडे वळून मी चे जे रियालिटी शोज असतात त्याच्यावरती रियालिटी प्रोड्युसर्स म्हणून काही पोर्टफोलिओ हँडल केलाय, ज्याच्यामध्ये
9XM चॅनल असेल किंवा झी रिश्तो के अवॉर्ड हा एक शो असेल किंवा पाकिस्तानसाठी आम्ही एक शो केला होता क्लिअर 6 नावाचा. तर त्यासारख्या शोजमध्ये मी रियालिटी प्रोड्युसर म्हणून काम केलंय. आणि हे सगळं केल्यानंतर जो काही माझ्याकडे पुंजीला असलेला सगळा जो एक्सपिरियन्स होता त्याच्या बेसवरती मी माझी स्वतःची ॲडव्हर्टायझिंग एजन्सी चालू केली, तिचं नाव स्टिंग्रेज ॲडव्हर्टायझिंग आहे. आणि गेले 7-8 वर्ष झाले मी ती एजन्सी चालवतोय. ह्या एजन्सीमध्ये माझा जो रोल आहे तो मेजर बिझनेस डेव्हलपमेंटचा आहे आणि क्रिएटिव्ह इनपुटचा आहे. बेसिकली काय आहे की जगामध्ये जर तुम्हाला कुठची वस्तू किंवा कुठची सर्व्हिस किंवा कुठचंही प्रोडक्ट जर मार्केटमध्ये इंट्रोड्यूस करायचं असेल किंवा विकायचं असेल तर तुम्हाला ॲडव्हर्टायझिंगची गरज लागते किंवा ॲडव्हर्टायझिंग या माध्यमाची गरज लागते. बेसिकली ॲडव्हर्टायझिंगमध्ये 2 मेजर पार्ट पडतात. ते एक आहे की इनडोअर ॲडव्हर्टायझिंग अँड सेकंड इज दी आउटडोअर ॲडव्हर्टाइजमेंट. सो आउटडोअर ॲडव्हर्टाइजमेंट आणि इनडोअर ॲडव्हर्टाइजमेंट ह्याच्यामध्ये प्रिंट आणि मोशन अशा 2 पद्धतीचे प्रकार पडतात. तर प्रिंटमध्ये तुम्ही न्यूजपेपर आणि होर्डिंग आणि मॅगझिन अशा पद्धतीच्या ह्याच्यामध्ये ॲडव्हर्टायझिंग करता आणि मोशनमध्ये तुम्ही टीव्ही कमर्शियल्स आणि जे थिएटरमध्ये आपण जेव्हा मूवीज बघायला जातो त्यावेळेस चालणाऱ्या ज्या ऍड्स असतात आणि रेडिओवरती ज्या कमर्शियल्स होतात त्याच्यावरती काम केलं जातं. जे कोणतंही नवीन प्रोडक्ट मार्केटमध्ये यायचं असेल तर ते जेव्हा ॲडव्हर्टायझिंग एजन्सीजकडे येतं तर ॲडव्हर्टायझिंग एजन्सीज त्या प्रोडक्टचा अभ्यास करायला सुरुवात करते आणि अभ्यास करताना ते प्रोडक्ट कोणत्या लोकांसाठी आहे, कोणत्या वयोगटातल्या लोकांसाठी आहे आणि ते कुठच्या मार्केटसाठी बनवलेलं आहे त्याचा अभ्यास केला जातो. त्याचबरोबरीने त्या प्रोडक्टला असणारं मार्केटमध्ये असणारं कॉम्पिटिशन ह्याचा देखील अभ्यास केला जातो. आणि ह्या सगळ्याचा अभ्यास केल्यानंतर ते प्रोडक्ट जेव्हा लोकांपर्यंत पोहोचवायचं असेल त्यावेळेला कॉपीरायटर आणि आर्ट डायरेक्टर ह्यांच्या मदतीने एक व्हिज्युअल कम्युनिकेशन तयार केलं जातं. ज्या व्हिज्युअल कम्युनिकेशनचा आसरा घेऊन काही कॅम्पेन्स रन केली जातात. नाव ही कॅम्पेन्स 360 डिग्री मीडियम मध्ये करावी लागतात, ज्याच्यामध्ये टीव्ही कमर्शियल्स इन्व्हॉल्व असतं, रेडिओ कमर्शियल असतं आणि प्रिंट मधल्या ऍडव्हर्टायझिंग असतात. तर अशा पद्धतीने ऍडव्हर्टायझिंग इंडस्ट्रीमध्ये एखाद्या प्रोडक्ट वरती काम केलं जातं. ऍडव्हर्टायझिंग एजन्सीजमध्ये 2 की रोल आहेत. त्याच्यामध्ये एक आहे कॉपीरायटर आणि दुसरा आहे आर्ट पर्सन. सो ज्या कॉपीरायटरचा मेजर पार्ट जो येतो त्याच्यामध्ये ही विल राईट दी कॉपी फॉर दी ब्रँड, ज्याच्यामध्ये टॅगलाईन लिहिणं आहे, ब्रँडसाठी टॅगलाईन लिहिणं आहे किंवा टीव्ही कमर्शियल लिहिणं आहे किंवा रेडिओसाठी जिंगल लिहिणं आहे किंवा जेव्हा आपण प्रिंट ऍडवरती काम करतो त्यावेळेला हेडलाईन लिहिणं आणि त्याची बॉडी कॉपी लिहिणं हा पार्ट जो आहे हा कॉपीरायटर कडून अपेक्षित असतो. ना कॉपीरायटर हे जे करिअर आहे ह्याच्यासाठी स्पेशल एज्युकेशन असं काही गरजेचं नसतं. तुमचा जो सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट जी कॉपीरायटर कडून एक्सपेक्टेड असते ती अशा पद्धतीची आहे की ही शुड हॅव द क्रिएटिव्ह जिंक्स. त्याचा एक्सपिरियन्स किती मोठा आहे, त्याचं वाचन किती आहे, त्याचा ओव्हरऑल त्याचा समाजाकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा आहे, त्या पद्धतीने जेव्हा तो काम करायला लागतो तेव्हा त्याच्याकडून काहीतरी चांगलं लिहिलं जाऊ शकतं. आणि ते लिहिणं जे आहे ते ब्रँडला धरून असायला लागतं. ते ब्रँड स्पेशली जेव्हा आपण ब्रँड लोकांसमोर घेऊन जात असतो त्यावेळेला तो ब्रँड हा एका पर्टिक्युलर टार्गेट ऑडियन्ससाठी असतो आणि त्या ऑडियन्सला पचणारं तुम्ही लिहायला लागतं. आणि हे जे सगळं लिखाण आहे हे कॉपीरायटर कडून अपेक्षित असतं. आणि जेव्हा कॉपीरायटर कडून लिखाण कम्प्लीट होतं त्यावेळेला ते आर्ट डायरेक्टर कडे जातं आणि आर्ट डायरेक्टर हा ते सगळं एक्झिक्यूट करत असतो. आणि ते एक्झिक्यूट करण्यासाठी तो काही जे कम्प्युटर सॉफ्टवेअर्स आहेत त्याचा उपयोग करत असतो, जसं इलस्ट्रेटर आहे, फोटोशॉप आहे, कोरल ड्रॉ आहे. ह्या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून तो एक्झिक्यूट करत असतो. कॉपीरायटर जेव्हा ते टीव्ही कमर्शियल लिहितो, जेव्हा आर्ट डायरेक्टर आणि कॉपीरायटर दोघं एकत्र बसून काही कॅम्पेन्स क्रॅक करतात किंवा काही आयडियाज क्रॅक करतात किंवा काही कॉन्सेप्ट क्रॅक करतात, ह्या कॉन्सेप्टवरती दोघं मिळून एकत्र काम करतात. आणि जेव्हा हे कॉन्सेप्ट रेडी होतो तेव्हा हा कॉन्सेप्ट एखाद्या प्रोडक्शन हाऊसकडे जातो आणि प्रोडक्शन हाऊस त्याच्यावरती
टीव्ही कमर्शियल्स बनवत असतं. सर्वप्रथम आर्ट इंडस्ट्रीमध्ये तुम्हाला एंटर करायचं असेल तर सर्वात इम्पॉर्टंट गरज जी आहे ती तुम्ही तुमचं ड्रॉइंग चांगलं असणं गरजेचं आहे. कारण जेवढे सगळे गव्हर्नमेंटचे कोर्सेस आहेत त्याच्यामध्ये आर्टला प्राधान्य आहे. ट्रेडिशनल आर्ट कॉलेजेस मधून ऑफर केलेले जे कोर्सेस आहेत, जसं ट्रेडिशनल आर्ट कॉलेजेसमध्ये जे स्कूल ऑफ आर्ट आहे किंवा रविदास स्कूल ऑफ आर्ट आहे किंवा सोफिया कॉलेज आहे, ह्या जे गव्हर्नमेंटचे कोर्सेस ऑफर करणारे जे आर्ट कॉलेजेस आहेत, ह्या कॉलेजेसमध्ये एंटर करण्यासाठी स्टुडंट्स लोकांना फर्स्ट व्हेरी इम्पॉर्टंट थिंग इज त्यांनी एलिमेंटरी आणि इंटरमिडिएट ही एक्झाम पास केलेली असायला पाहिजे. जे स्कूल ऑफ स्पेशली टॉकिंग अबाउट जे स्कूल ऑफ आर्ट, जे स्कूल ऑफ आर्टमध्ये जो अप्लाइड आर्ट किंवा फाईन आर्टचा जो कोर्स आहे तो डिग्री कोर्स आहे आणि त्यासाठी स्टुडंटने ट्वेल्थ कुठच्याही स्ट्रीममधून त्याने 12th दिलेलं असेल तरी चालतं. 12th मध्ये त्यांना मिनिमम 50% असणं गरजेचं आहे आणि इंटरमिडिएटची एक्झाम पास असणं गरजेचं आहे. ह्या दोघांच्या जोरावरती ते लोक सीईटी एक्झाम देऊन त्यांना ह्या अप्लाइड आर्ट किंवा फाईन आर्ट मध्ये जाता येतं. मेजर ज्या आर्टच्या स्ट्रीम आहेत त्या दोन आहेत, एक आहे फाईन आर्ट आहे आणि एक अप्लाइड आर्ट आहे. फाईन आर्ट मध्ये तुम्हाला इंटिरियर, टेक्सटाईल, मेटल, स्कल्पचर आणि पेंटिंग अशा स्ट्रीमला जाता येतं. तिकडे जवळजवळ 15 सीट प्रत्येक सेक्शन मध्ये अवेलेबल आहेत. आणि त्याचबरोबरीने काही प्रायव्हेट कॉलेजेस आहेत जे जिकडनं तुम्ही फाईन आर्ट नाही पण अप्लाइड आर्ट ह्या क्षेत्रामध्ये एज्युकेशन घेऊ शकता. अशी बरीचशी इंटरनॅशनल लेवलची आणि त्याचबरोबर नॅशनल लेवलची स्कूल्स आपल्याकडे आलेली आहेत. अप्लाइड आर्ट जे झालेले स्टुडंट आहेत ते ऍडव्हर्टायझिंग इंडस्ट्रीमध्ये आर्टिस्ट म्हणून काम करू शकतात, ज्याच्यामध्ये ते लोक व्हिज्युअलायझर म्हणून त्यांचं करिअर सुरू होतं, ग्राफिक डिझायनर किंवा व्हिज्युअलायझर म्हणून त्यांचं करिअर सुरू होतं आणि पुढे जाऊन ते आर्ट डायरेक्टर आणि क्रिएटिव्ह हेड ह्या आणि नॅशनल क्रिएटिव्ह हेड अशा मोठ्या पोझिशन्स पर्यंत जाऊन काम करू शकतात. हे झालं ऍडव्हर्टायझिंग इंडस्ट्री. अप्लाइड आर्ट मध्ये 3 पद्धतीचे स्पेशलायझेशन्स आहेत. एक आहे टायपोग्राफी आहे, एक आहे फोटोग्राफी आहे, इलस्ट्रेशन आहे आणि काउंटर डिस्प्ले आणि डिस्प्ले डिझाईन्स अशा पद्धतीची ही स्पेशलायझेशन आहे. तर इलस्ट्रेशन ज्यांचं चांगलं असतं ते लोक फ्रीलान्स सर म्हणून इलस्ट्रेटर म्हणून काम करू शकतात. काही लोकांना पब्लिकेशन हाऊसेसमध्ये इलस्ट्रेटर म्हणून जॉब्स मिळतात, तर काही पब्लिकेशन हाऊसेस आहे, न्यूजपेपर इंडस्ट्री आहे किंवा स्कूलचे जे बुक्स डिझाईन करणं असतं किंवा इंडिव्हिज्युअल लेवलला जर त्याला इलस्ट्रेटर म्हणून काम करायचं असेल तर ही कॅन वर्क ॲज अ इंडिव्हिज्युअल इलस्ट्रेटर आर्टिस्ट. जसं मोठे जे ऍडव्हर्टायझिंग कॅम्पेन्स डिझाईन होतात त्याच्यामध्ये पण बरेच वेळेला इलस्ट्रेटरची गरज असते, तर तो आर्टिस्ट एक इलस्ट्रेटर आर्टिस्ट म्हणून फ्रीलान्सर म्हणून काम करू शकतो, ॲज वेल ॲज ही कॅन टेक अप अ जॉब इन दी पब्लिकेशन हाऊसेस. टायपोग्राफर्स ज्या लोकांनी इलेक्टिव्ह टायपोग्राफी म्हणून वगैरे घेतलेलं असतं, टायपोग्राफी म्हणून घेतलेलं असतं, त्या लोकांनी मेजरली ऍडव्हर्टायझिंग एजन्सीज मध्ये जॉब करतात. फोटोग्राफर्स फोटोग्राफीसाठी इंडिव्हिज्युअली ते लोक फोटोग्राफर म्हणून करिअर करू शकतात, जे फॅशन इंडस्ट्रीमध्ये असू शकेल किंवा न्यूज इंडस्ट्रीमध्ये असू शकेल किंवा सध्याचं जे वेडिंग अपकमिंग मार्केट आहे त्याच्यामध्ये ते लोक फोटोग्राफी ॲज अ करिअर करू शकतात. ऍडव्हर्टायझिंग मध्ये जर पाहायचं झालं तर प्रोडक्ट फोटोग्राफी आहे. व्हेन इट कम्स टू फाईन आर्ट हे खूप मुक्त मीडियम आहे, जे स्वतःला एक्सप्रेस करण्यासाठी फाईन आर्टिस्ट नेहमी काम करत असतो. त्यामुळे इट इज व्हेरी इंडिव्हिज्युअल, म्हणजे त्याला जे काही चित्र रंगवायचे किंवा जे काही कॅनव्हासेस रंगवायचे हा तो स्वतःसाठी रंगवत असतो आणि त्याच्यानंतर तो प्रॉब्ली त्याचे एक्झिबिशन्स करतो आणि मग त्याच्यातून काही वेळा तो नावरूपास येतो आणि नावरूपास आल्यानंतर मग त्याचे पेंटिंग्स विकले जाऊ लागतात. फाईन आर्ट मध्ये ज्या लोकांना करिअर करायचं आहे किंवा फाईन आर्ट मध्ये ज्या लोकांनी करिअर करायचं त्या लोकांना जे वेगळ्या पद्धतीने काही काम करून पैसे कमवायला मिळतील अशी काही 2-3 जागा आहेत ज्याच्यामध्ये त्यांना काम करतात. तर एक आहे की अॅनिमेशन इंडस्ट्रीमध्ये मॅट पेंटिंग हा एक सब्जेक्ट आहे, ज्याच्यामध्ये बॅकग्राऊंड क्रिएट करावे लागतात, तर त्यामध्ये ते लोक काम करू शकतात. कॅरेक्टर डिझाईन करण्यासाठी ते लोक काम करू शकतात. ऍडव्हर्टायझिंग इंडस्ट्रीला जिथे इलस्ट्रेशनचा सपोर्ट लागतो त्या ठिकाणी फाईन आर्टिस्ट काम करू शकतात. इंटिरियर डिझायनर सोबत फाईन आर्टिस्ट काम करून म्युरल बनवणं किंवा वॉल पेंटिंग करणं ह्यामध्ये ते त्या लोकांसोबत काम करू शकतात.
इंडिव्हिज्युअल लेवलला जर आता पाहिलं तर मार्केट इज लिटिल ओपन आणि तुम्ही फेसबुक आणि सोशल मीडियाच्या थ्रू यू कॅन शो द काइंड ऑफ आर्ट दॅट यू आर मेकिंग आणि त्या थ्रू तुम्हाला कामं येऊ शकतात. जसं तुम्ही पोर्ट्रेट करत असाल तर म्हणजे फोटोग्राफी व्यतिरिक्त पण लोकांना स्वतःचं चित्र रंगवून लागतं आणि इफ यू आर गुड ॲट अ पोर्ट्रेट यू गेट दॅट काइंड ऑफ वर्क. तर फाईन आर्ट हे मध्ये काम जे आहे ते मेजर लेवलला कमिशन वर्क केलं जातं. तुमच्या पोर्टफोलिओमध्ये तुमचं काम कसं आहे, तुम्ही कशा पद्धतीने एखादा विषय मांडू शकता किंवा एखादा विषय तुम्ही कशा पद्धतीने प्रेझेंट करू शकता, तर ते जर स्किल तुमच्याकडे असेल तर ही इंडस्ट्री एक्सेप्ट ती तुम्हाला सामावून घेते आणि मग तुम्हाला त्याच्यामध्ये बऱ्याच वेगवेगळ्या पद्धतीने काम करण्याचा स्कोप आहे. मेजर प्रॉब्लेम जो आहे तो असा आहे की